तर माझं काय हरकत नाही. मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना. तुमच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं, काय स्टिंग ऑपरेशन केलं ते आता तुमच्या चॅनलला दाखवलं होतं कोणाच्या तरी की ते स्टिंग ऑपरेशन. माझं काय हरकत नाही, मी लढायला तयार आहे, जेलला जायला तयार, सगळ्या गोष्टीत. पण मी पुणेकर आहे आणि माझा आवाज कोणी जगातला माणूस बंद करू शकत नाही. मी सत्य बोलतो. माझं सत्य असेल तर कोणी चौकात कुठेही मला बोलत तर माझं सत्य मी बोलेन आणि माझी चूक असेल तर मी मागे घेईन, मी त्यांचं माफी मागून येईन. पण हा मोका संपलेला आहे 2001, त्याच्यावर तारीख दिसते झालेला आहे. काय झालेलं नेमकं हे कशा संदर्भात? अरे मी काय म्हणतो, सज्जन माणसावर काय मोका करतात का? मोका काय सज्जन लोकांवर करतात का? मोका तो गुन्हा काय होता? अहो त्याचे अनेक मोका लागल्यानंतर काही एका केसवर मोका लागतो का? एका केसवर मोका लागत नाही, एनसीवर मोका लागत नाही. तर याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधावं लागेल. ती चालू आहे, काम बंद नाही आहे. आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे. आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते. ह्याच्यावर कोण बोलत नाही का? पुणे पोलिसांची ही नाचक्की नाही का? मग हे वाढवलेलं भांडवल कोणामुळे वाढलं ह्याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि ह्यांनी जाहीर केलं पाहिजे. त्यांची माझ्या विरोधात बोलतात. मी काय, मला बोला, पण तुम्ही निलेश गायकवाडचं काय हे सगळ्यांनी बोललं. तुम्ही बोलू नका, मात्र भाजपचे आत्ताच नवनाथ बंदे म्हणतायत की दंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे, त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे. तुम्ही काही बोलता, कसले आरोप करताय? मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शब्द आहेत त्यांना मी बांधिले. ते म्हणले नालायक तर नालायक, वाईट तर वाईट, हे भाजपने बोललं पाहिजे. पण त्यांनी काय बोलू द्या, मला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं पाहिजे. मी सांगितलं की मी वाईट आहे, पण मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोललं. त्यांच्याकडे कोणाला तक्रार करणार? हो, मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं. त्यांची गुप्तचर यंत्रणा आहे, पोलीस खाते, सगळं कळतं. बोलायचं कोणी? आणि तुम्हाला सांगतो हे जर नाही थांबलं, मी दंगेकर राजकारण हा बाजूला ठेवा, हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज लय अवस्था खराब आहे. आज 70 टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे. कालच आपापरून चौकात कोयते निघले, कोयत्याची भांडणं. अरे रोज आहे, हे थांबवलं पाहिजे ना. आता माझा राग अंधेकर प्रकरणात तुम्ही बोलला नाहीत, मारणे प्रकरणात तुम्ही ही भूमिका घेतली नाही. आज निलेश गायकवाड प्रकरणाला की तुम्ही चंद्रकांत पाटलांवरती आरोप करताय. मी आरोप करत नाही, मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा. आरोप करत नाही, तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही. एक पुणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय, आरोप अजिबात करत नाही. त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगा की मी नसते नाबद करतो. मी आंदेकर टोळीवर बोललो. आंदेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली. पुणे पोलिसांचं स्वागत केलं, मी कमिशनरांचं अभिनंदन केलं. आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये न आणता पुन्हा सुरक्षित करा. मी दादांवर अजिबात आरोप करत नाही, उलट ते माझे आरोप करतात. त्यांचं सोशल मीडिया माझ्याविरुद्ध आज आणि माझ्या कुटुंबिक हल्ले थांबवा जरा. माझे कुटुंबिक हल्ले नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही, पण तुम्ही माझ्या 21 वर्षाच्या मुलावर अन्याय करताय. ही काय तुमची संस्कृती आहे का? आणि जे बोलतात त्यांनी हे समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखा बोलणार आहे आणि ह्याच्यामध्ये राजकारण नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्याकडे आज लोक येतात. आज अनेक प्रश्न आहेत. काल मी लोकमान्य नगरमधला तो विषय होता म्हाडाचा, तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवलं. निर्णय घ्या, जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या. आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही, एक पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्याय होईल ज्या वेळेला मी बोलणार ना, आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही. ऐका ना, तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जाते, पण तुमच्या मुलाचे गजानन मारणे सोबतचा फोटो समोर आला, त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे. हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत. तुम्ही आता जे आरोप चंद्रकांत दादांवर करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही. तुम्ही फक्त समीर पाटील आणि निलेश गायकवाड यांचे फोटो समोर आणलेले आहेत. तुम्ही सुद्धा पुराव्यानिशी का बोलत नाही? मोक्याचे कागद तुमच्याकडे आहेत का? हा,
याच्यामध्ये आता माझ्या मुलगा आहे 21 वर्षाचा, बरोबर आहे. 21 वर्षाच्या मुलाला हे तो आता कॉलेजमध्ये, तो आजचा फोटो नाही 2 वर्षाचा फोटो आहे. आणि 2 वर्षाचा फोटो आहे, तर त्या 2 वर्षापूर्वी तो गणपतीला गेला होता दर्शनात, तिकडे ते मारणे भेटले, ते फोटो निघाला, विषय निघाला. त्यांनी मारण्यांसाठी कोणाला फोन केला आहे, मारण्यांसाठी कुठल्या पोलीस स्टेशनला गेलं आहे, मारण्यांना त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्यांना मदत करेल का. आणि त्याला मी बी आमदार नव्हतो, त्यामुळे मी नगरसेवक होतो, त्यामुळे तो बी विषय राहत नाही. हा साधा माणूस आहे, कोणी चालला फोटो काढला, विषय संपला. दुसरी गोष्ट, माझ्या मुलाच्या हातात बंदूक आहे, तो शाळेच्या ह्याच्यात त्याची खेळण्यातली बंदूक आहे. आणि हां आजही तुम्हाला दाखवतो, तुम्ही लहानपणी खेळायचंच नाही का बंदूक, त्याने काय चमचा लिंबू खेळायचा का. दंगेकरच्या भावाने चमचा लिंबू खेळायचं 14व्या वर्षी, बंदुकी खेळणारच ना तो. आणि खेळण्याची बंदूक आहे ती, पाहिजे तर आत्ताही 2-3 दाखवतो घरात, आहे फुगे फोडायची बंदूक आहे, त्यांनी फुगे नाही फोडायचे, शिकायचंच नाही. तुम्ही चंद्रकांत दादा पाटलांसोबत